नमस्कार, मी सारिका. एस9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुरुड वझे विद्यालयात रौप्य महोत्सवानिमित्त शाळकरी मुलांनी भरवले कला प्रदर्शन. पेपर विक्री करणाऱ्या अंबाबाई शेट्टी यांच्यावर मनसेची दादागिरी, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या असभ्य वक्तव्याबाबत काँग्रेसचा निषेध. ठाण्यातील पहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य दृककलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप. पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल. कम्युनिटी कार्निव्हल. महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कलारसिकांनी सर्व कलारसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल. उपवन आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून ठाण्यातील उपवन तलाव परिसरात संपन्न होत असलेल्या उपवन आर्ट फेस्टिवलची जय्यत तयारी. उपवन आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून ठाण्यात उपवन आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकर रसिक प्रेक्षकांना जागतिक कीर्तीच्या मान्यवरांची कला जवळून पाहता येणार आहे. एकाच महोत्सवात 64 कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती ही तमाम ठाणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची अशी बाब आहे. या उत्सवाची जय्यत तयारी ही उपवन तलावाजवळ सुरू आहे. आकर्षक असे स्टॉल्स, आर्ट सेंटर, रस्त्यांचे सुशोभीकरण, झाडावरती आकर्षक दिवे, कलामंच, स्टेज उभारणी ही सर्व सजावट व रंगरंगोटीची जोरदार तयारी येथे सुरू असल्याचे दिसून आले. या महोत्सवाच्या माध्यमातून ठाण्यातील उपवन तलावाचा विविध प्रकारे कायापालट करून सौंदर्यात भर टाकण्यात येत आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या क्षेत्राव्यतिरिक्त आजच्या पिढीने अन्य कलांकडे वळावे, कला विश्वास कारकीर्द निर्माण करावी, तसेच ठाणे शहराची जागतिक पर्यटनाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे बॉबी विजयकर यांनी म्हटले. मान्यवर व्यक्तिगत पण जे लोक आहेत, व्हिजिटर्स वगैरे आहेत, मुंबईहून येणार आहेत, ठाण्यातली लोक आहेत, ती येणार आहेत. आमच्याकडनं तयारी जवळजवळ विकॅनचे 90% झालेली आहे. 90% झाली. हे 2 दिवस असतात, ते 2 दिवसामध्ये फायनल फिनिशिंग होऊन जातं. मी आर्किटेक्ट असल्या कारणाने आम्हाला असंच लक्षात येते कामामध्ये बऱ्याच जणांना वाटते काय दिसत नाही, पण शेवटच्या 2 दिवसातच सगळ्या गाड्या फिरून जातात. आणखीन तुम्हाला एकदम रूप वेगळं होऊन जाते. लाईट सगळे लावून झालेले आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे, सिटिंगची व्यवस्था, सगळ्या ईच अँड एव्हरी गोष्टी. आज आमच्याकडे जवळजवळ 200 व्हॉलेंटियर्स काम करतात. 200 व्हॉलेंटियर्स काम करतात बिना काय त्यांना काय सकाळ संध्याकाळ नाही, रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करतात, सकाळी 9 वाजता हजर राहतात. आणखी हे एवढे चांगले व्हॉलेंटियर्स आहेत, प्रत्येकाला काम समजून दिलं ते काम करतात. टोटल वेगळा प्रोग्राम असणार आहे. हा प्रोग्राम जो आहे आमच्याकडे जवळजवळ 6 स्टेजेस आहेत. हे आर्ट सेंटरचे तुम्ही बघताय तिकडे समोर, दॅट इज गोइंग टू बी वन ऑफ द फायनेस्ट आर्ट एक्झिबिशन. आणि फ्लोटिंग गॅलरी सारखी आहे तिकडे. चांगल्या लोकांची पेंटिंग. ठाण्यात आपल्याकडे इतके उत्तम आर्टिस्ट वगैरे आहेत, तुम्हाला माहिती आहेत, नावं आपल्याकडे आहेत असे सुधीर पटवर्धन वगैरे. ठाण्यात एवढी चांगली आर्टिस्ट आहेत, तर त्यांचं डिस्प्ले होणार आहे, त्यांचे प्रोग्राम असणार आहे, त्यांच्यावर डिस्कशन होणार. आता ठाण्यातल्या लोकांना चांगल्या आर्टिस्ट बरोबर डिस्कशन करायला कधी वेळ मिळणार आहे? सगळे लोक मुंबईला जातात, तिकडे तर ठाण्यात काही होत नाही. आपल्या ठाण्यातले आर्टिस्ट असून त्यांचं काही कोणाला माहिती नाही. तर दॅट इज द मेन थिंग. का सगळ्यांची ओळख व्हावी, ठाण्याच्या आर्टिस्टची ओळख व्हावी, यंग आर्टिस्ट, बडिंग आर्टिस्ट, जे स्ट्रगलिंग आर्टिस्ट आहेत त्यांची ओळख व्हावी, जे सेटल आर्टिस्ट आहेत त्यांची पण ओळख व्हावी. हा बेसिक उद्देश आहे. ठाणे शहरातील विकासक व पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग लाभल्याचे अरुणकुमार सुवर्णा यांनी म्हटले. मान्यवर झाकीर हुसेन आहेत, मान्यवर लेनार्डो इटो म्हणून आहेत, जपानमधून येतात. आणि यू श्रीनिवासन आहे पहिला दिवस. देन त्याच्यानंतर यू श्रीनिवास आहे, त्याच्यानंतर सेल्वराज गटममध्ये. आणि राकेश चौरेचा पहिला दिवस आहे. सेकंड दिवस रूपकुमार राठोड आहे. सकाळी 6 वाजता 6 ते 9 रूपकुमार राठोड राहणार आहे. दॅट इज ऑन सॅटर्डे 11 तारखेला. आणि त्याच्यानंतर रशीद खान आहे, गायत्री रंजनी आहे. गायत्री रंजनी हे चेन्नईचे मोठे सिंगर्स आहेत आणि फार मोठे गायक आहेत.
आणि रशीद खान कोणाला नाही माहिती, रशीद खान इज व्हेरी फेमस. आणि असं आणि थर्ड डे आम्ही पार्वती बॉल म्हणून आणतो. पार्वती बॉल ही कलकत्ताची मोठी सिंगर आहे, फार मुश्किल आणि ठाण्याला येतात आणि चीज काढून आणि ती येते सकाळी 6 वाजता ते 9:30 वाजतापर्यंत त्यांचं असलं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एल सुब्रमण्यम आहे. त्याच्या अगोदर जयतीत मेंढवंडी म्हणून आहे आणि एल सुब्रमण्यम गाणार आहे. एल सुब्रमण्यम व्हायलिन वाजवणार आहे. ही इज डॉक्टरेट इन व्हायलिन. ही विल बी परफॉर्म. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरमकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वसईपूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक शिक्षण संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुलुंड पश्चिम येथील वजे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात पाणी वाचवा, पाण्याचे कसे उपयोग दुरुपयोग करण्यात यावे, तसेच मानवी जीवन कशा प्रकारे जगावे, कशा प्रकारे मानवी जीवनात सहवास करावा, तसेच योगाकडे होणारे दुर्लक्ष, आपल्या जीवनात योगाला किती महत्त्व आहे हे पटवून देणारे संदेश अशा अनेक समाज प्रबोधनाचे तसेच आरोग्यविषयक आधारित विषयांचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन चांगल्या विषयांची मांडणी केल्याबद्दल कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सौ वीजी व्यंकटेश यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बहुत ही अच्छा लगा कि और मैं इतना ही कहना चाहूँगी कि जब बच्चों की तरफ देखते हैं और हम उनका जो इतना सुंदर काम है और बिल्कुल क्या कहें विदाउट एनी नर्वसनेस, विदाउट एनी फियर, उनकी जो इंटेलिजेंस और उनके नॉलेज का जो ग्रास्प है, तो मुझे लगता है हमें किसी को इस बात की डर होनी नहीं चाहिए कि आने वाली पीढ़ी हम बहुत ही बढ़िया हमारे पीछे छोड़ के जा रहे हैं. I want to congratulate the children, the students, the teachers, as well as the parents, and I wish this institution all the very best. Many more 25-year anniversaries. शाळेचे विश्वस्त विवेक देशपांडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक S9शी बोलताना केले. हमारे संस्था या स्कूल का मोटिव है ऑलराउंड डेवलपमेंट ऑफ द चाइल्ड. खाली एकेडमिक्स पढ़ाई के ऊपर हम लोग जोर नहीं देते. पढ़ाई में तो हम लोग आगे ही हमारे स्टूडेंट्स आगे है ही. स्कॉलरशिप एग्जाम, बोर्ड एग्जाम, बाकी भी कोई एग्जाम है अलग अलग इंस्टीट्यूट्स जो कंडक्ट होती है. इसके अलावा आपको शायद पता होगा कि यहाँ बेसिक मिलिट्री ट्रेनिंग मार्शल आर्ट से लेके फॉरेन लैंग्वेज तक, फिर उसमें स्पोर्ट्स भी आया. स्पोर्ट्स के लिए क्रिकेट फैकल्टी है हमारी. और स्कूल लेवल पे गाइड्स और हैरिस फील्ड दोनों में हमारी स्कूल हिस्सा लेती है. इंग्लिश मीडियम, फॉरेन लैंग्वेज है यहाँ. और एक आर्ट की फैकल्टी हमने शुरू की है. एलिमेंट्री और इंटरमीडिएट जो रूटीन एग्जाम्स होती है, उसके अलावा हमारे आर्ट टीचर यहाँ बच्चों को ट्रेनिंग देते हैं इन द फील्ड ऑफ आर्ट. वहाँ शू पेंटिंग से लेके पॉट पेंटिंग तक अलग अलग जो कलाएं हैं वो हम लोग सिखाते हैं हमारे बच्चों को. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह चेतन सावंत, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाण्यातील पहिला वहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य दृककलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप. पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल. कम्युनिटी कार्निव्हल. महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कला रसिकांनी सर्व कला रसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया
उपवन आर्ट फेस्टिवल। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्याविषयी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उच्चारलेल्या असभ्य उद्गाराबाबत काँग्रेसने केला ठाण्यात निषेध। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते। साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सुरू असताना काँग्रेसने मोदींवर केलेल्या टीकेला तुम्ही काय उत्तर द्याल असा प्रश्न केला। यावर फडणवीस यांनी सदर कार्यक्रमाचे भान न राखता म्हटले की एखादा संपादक जेव्हा वेडा होतो तेव्हा त्याच्याकडे लक्ष न दिलेलेच बरे। फडणवीस यांनी केलेल्या या असभ्य वक्तव्यामुळे उभ्या पत्रकार वर्गासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान ठेवणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। असभ्य उद्गाराचा निषेध काँग्रेसने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर नारेबाजी करीत केला। देवेंद्र फडणवीस हाय हाय त्यांनी केतकरांची माफी मागावी अशी नारेबाजी केली। काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। या असभ्य उद्गाराबद्दल फडणवीस माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील असे एसनाईनशी बोलताना त्यांनी म्हटले। काल साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर यांनी अत्यंत प्रभावशाली असं भाषण केलं। देशवासियांसाठी अत्यंत प्रभावशाली असं भाषण होतं आणि त्या भाषणाच्या निषेधार्थ भाजपाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज कुमार केतकरांना असभ्य असे शब्दोपचार केलेले आहेत। ते शब्दोपचार एकतर भाजपाच्या कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज आहे की त्यांनी काय सांगितलं की अशा पद्धतीने बोलणारा माणूस हा वेडा असतो। अशा पद्धतीने बोलणारा माणूस म्हणजे वेळ लागलेला जनावर असतो। जनावराला वेळ लागल्यानंतर आपण कुचलतो। म्हणजेच त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितलं ह्या वाणीतून हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून अशा पद्धतीचा वक्तव्याचा काँग्रेस निषेध करते आणि देवेंद्र फडणवीस यांनी केतकरांची माफी मागावी अशी मागणी करते। काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, मंजूर खत्री, संदीप शिंदे, मोहम्मद दळवी यांच्यासह 15 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध औसरमकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। मुंबईच्या विविध भागात अय्यप्पा स्वामीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न।
दक्षिण भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या अय्यप्पा स्वामींचा उत्सव मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. 40 दिवसांचे कठीण उपवास केल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने अय्यप्पा स्वामींची पूजा केली जाते. मांडूप जंगलमंगल रोडवरील वरदशक्ती गणपती मंदिराच्या आवारातही भव्य पूजेचे आयोजन करण्यात आले होते. अय्यप्पा स्वामींच्या मनमोहक तसबिरीसमोर फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती. भक्तांनी अय्यप्पा स्वामींचे गुणगान करणाऱ्या आरती म्हणत मोठ्या भक्तिभावाने अय्यप्पा स्वामींच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमाला भक्तांनी मोठी गर्दी केली होती. मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून भक्त अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला आले होते. तर माजी नगरसेविका आणि ज्येष्ठ समाजसेविका मनोरमाताई पाटील यांनी या पूजेला उपस्थिती दर्शविली. वरदशक्ती गणपती मंदिराच्या स्थापनेत मोलाचा वाटा असणारे माजी खासदार दिनाबाबा पाटील यांच्या आठवणीला उजाळा देत संपूर्ण पाटील कुटुंबियांची या अय्यप्पा स्वामीवर या गणपतीवर आणि अय्यप्पा स्वामींवर श्रद्धा असल्याचे मनोरमाताई पाटील यांनी S9शी बोलताना सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाण्यातील पहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर L. सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य दृक्कलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप. पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल. कम्युनिटी कार्निव्हल. महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कलारसिकांनी सर्व कलारसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
अस्नानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त ठाणे आयुक्तालयाच्या वतीने सायबर सुरक्षा परिसंवादात तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त विविध उपक्रम ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने राबवले जात आहेत. रस्ता सुरक्षा अभियान, महिला संरक्षण यांच्यासह आज सायबर सुरक्षा या विषयावर परिसंवादाचे आयोजन काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते. तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचे जाळे सर्वत्र पसरले असून तरुणांसह सर्वच यामध्ये विणले जात आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, चॅटिंग, ईमेल मेसेजिंग या सर्व गोष्टी मानवी जीवनातील मूलभूत घटक बनत चालले आहेत. यामधून मनोरंजन, एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या हेतूने कळत नकळत का होईना गुन्हे घडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या गुन्ह्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायबर सुरक्षा या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या संवादास मार्गदर्शक म्हणून सायबर कायदा व सुरक्षा तज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी, बिझनेस अॅनालिस्ट डेनियल प्रांजल, मानसोपचार तज्ञ हरीश शेट्टी, BSCIचे सिनियर मॅनेजर व्यंकटेश मूर्ती हे उपस्थित होते. विशेष उपस्थिती लाभली ती सिने अभिनेते सचिन खेडेकर यांची. व्यंकटेश मूर्ती यांनी सध्या सायबरच्या आहारी सर्व कसे जात आहेत व त्यातून गुन्हे कसे घडतात व पोलिसांना गुन्हेगाराला पकडण्याची टेक्निक याविषयी मार्गदर्शन केले. तर मानसोपचार तज्ञ हरीश शेट्टी यांनी या सर्व व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या नागरिकांनी कशा प्रकारे आपण यात अडकले जातोय याविषयी जनजागृती केली. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध ओसरामकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुलुंड पूर्वेकडील पेपर विक्रीचा धंदा करणाऱ्या अंबाबाई शेट्टी यांच्यावर मनसेची दादागिरी. मुलुंड पूर्वेकडील संत रामदास मार्गावरील गेली 22 वर्ष पेपर विक्रीचा धंदा करणाऱ्या अंबाबाई शेट्टी यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी 2 दिवसात जागा सोडण्याची धमकी दिली आहे. अंबाबाई यांनी जाब विचारला असता येथे आम्हाला स्वतःचा धंदा सुरू करायचा आहे असे सांगण्यात आले. अंबाबाई या नानीपाडा येथे भाड्याने राहत असून त्यांना 2 मुली आहेत. एक मुलगी मनोरुग्ण व दुसरी मुलगी पोळी भाजी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. जर पेपर विक्रीचा धंदा बंद करण्यात आला तर आमचा उदरनिर्वाह कसा होईल असा प्रश्न अंबाबाई यांनी केला आहे. आजपर्यंत कोणी नाही बोलले होते. परवा दिवसच मला येऊन सांगून गेले का आम्ही धंदा लावणार आहे. ते आले मला विचारले तर मी त्यांना विचारलं कोण आहे. ते बोलले आम्ही मनसेवाले. तेव्हा मी बोलले काय करायचे. ते धंदा लावायचे एवढं विचारलं नंतर मी बोलले कुठे लावणार. आम्ही इकडे लावणार आहे. असला आणि तसला धंदा नाही. त्या स्टॉल लावतेत का दुसरा काय लावतेत त्या सांगितलं नाही, समजले ना. एवढं मला बोलले. मी बोलले चालेल बघू. एवढा मी आपले बोलले. परिणाम येणारच ना. मला माझी पोटाला कोण देणार. मला पाहिजे का नको खायला प्यायला. काय माझ्या आणि कोण कमवता नाही. 4 मुलं बिलं असं काही नाही. मला 2 मुलगी आहे माझ्याकडे. ते बी एक आई येडी, एक आई तो शाळा आहे समज. तसं काय नाही. ती बी काहीतरी कामधंदा करते, पोळ्यांच्या कामा करते ती. बस ते आम्ही दोघं मायले करील तेव्हा आमच्या पोटाला आहे, नाही तर आमच्या पोटाला कोण देणार. या संदर्भात S9च्या प्रतिनिधींनी मुलुंडचे मनसे अध्यक्ष सत्यवान दळवी यांना विचारले असता अंबाबाई यांच्या धंद्यावर कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती केली जाणार नसल्याचा दिलासा दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह चेतन सावंत, S9 न्यूज मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड वजे विद्यालयात रौप्य महोत्सवानिमित्त शाळकरी मुलांनी भरविले कला प्रदर्शन. पेपर विक्री करणाऱ्या अंबाबाई शेट्टी यांच्यावर मनसेची दादागिरी. तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या असभ्य वक्तव्याबाबत काँग्रेसचा निषेध. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा.
अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.